काय सांगितलं आपल्याला ओम सिद्ध भैरवनामा मूर्खचे लक्षणं सांगितली. आता उत्तम लक्षण, चांगला माणूस कसा असतो? ऐका वाट जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये. आपला कुठं जायचं आहे आणि मग ती पूर्ण माहिती जर घेतली ना तर माहिती घेऊनच मग आपला प्रवास करायचा आहे. एखादं फळ आहे आणि ते आपल्याला माहीत नाही, त्याची परिचय केल्याशिवाय ते फळ खाऊ नये. कारण ते जर फळ खाल्लं तर आपल्याला काही विकार होऊ शकतात. म्हणून फळ आपल्याला माहिती केल्याशिवाय फळ खाऊ नये. वाटात वस्तू पडेल आहे ती वस्तू उचलू नये. कपटीपणा नसावा. कुळहीन कन्याला तिच्याशी लग्न करायचं नाही. शुद्ध केल्याविना लग्न करू नये. अविचारी बोलणे, योजना न करता कार्य करणे. एखादं काम आहे ना ते ठरवून करावं लागतं. अमर्यादेने वागणे टाळणे. आपुलकी असल्याशिवाय रागू नये. चोराला ओळख देऊ नये. रात्री बेरात्री प्रवास करू नये. नम्रता पुण्यमार्ग सोडू नये. पापाचा पैसा, निंदा, द्वेष, कुसंगती, परधन, प्रसिद्धीचे अपहरण करू नये. वक्त्याला अडवू नये. लोकात फूट पाडू नये. नको त्या गोष्टीचा अभ्यास नित्य असावा. तोंडाळाशी भांडू नये. हाती राग नसावा. सर्वांचे सांगणे ऐकून घ्यावे. क्षणोक्षणी रागवणे, बडाया मारणे. बरं का साम्या? क्षणोक्षणी जर रागावलं ना दुसऱ्या हो ते चांगलं नाही. न दाखवता फक्त फुशारकी मारणे, वचनभंग करणे, पूर्वजांना नाव ठेवणे, थोड्या मोठ्यांची निंदा करणे व आळस झटकून नेहमी उद्योग असावी. चाडखोर नसावा. कष्टाचा कंटाळा नसावा. निष्कळपणे बोलू नये. पैज मारू नये. हाती काळजी करू नये. निष्काळजी असणे. परस्त्रीची लोभ न धरणे. वाईट दुसऱ्याचे उपकार घेऊ नये. घेतल्यात परतफेड करावी. विश्वासघात करू नये. स्वच्छिच्छेने वागावे. जाणाऱ्याला कुठं जातो असं विचारू नये. परस्वाधीन नसावे. पुराव्याशिवाय न्यायालयाची पायरी चढू नये. खोटेपणा, यावा, अन्याय, बळजबरी, अति खाणे, अति झोप या गोष्टी सोडाव्यात. धूम्रपान आणि नशापाणी करू नये. अति बोलणाऱ्याची मैत्री नसावी. आयती अन्न जेवू नये. दुसऱ्याला हसू नये. उचलेगिरी करू नये. कंजूसी, कलह, घातकी स्वभाव, चुगली, वेश्यागमन नकोच. धैर्य, सात्विकता, शरण आलेल्याला क्षमा करणे या गोष्टी सोडू नये. द्रव्याने माजू नये. भक्ती करते वेळी लाजू नये. थोर लोकात आदबीने वागावे. स्नान, संध्या, कुल, धर्म, आचार, श्रवण, भक्ती सोडू नये. नवस केला तर अवश्य फेडावा. विसरळपणा नसावा. दुसऱ्याचे ऐकून नसत्या भरीला पडू नये. निष्ठुरतेने वागावे. हत्या करू नये. वादळ वाऱ्यात जाऊ नये. सभाधीत असावे. त्याचप्रमाणे प्रसंगावधान व दौरे सोडू नये. गुरुशिवाय राहू नये. वाम मार्ग करू नये. आयुष्याचा काही भरोसा नाही ही गोष्ट ध्यानी असावी. सत्यमार्ग सोडू नये. असत्याचा अवलंब करू नये. पण असत्याचा पाठराखपणा करू नये. सत्कीर्ती वाढेल असे वागावे. जो वागणार नाही तो अवलक्षणी आहे हे निश्चित. याची लक्षणं पुढल्या समाजात ऐका. असे गुण जर माणसापाशी असले ना तर त्याला जीवनामध्ये कोणतंच दुःख येणार नाही. मग आपण काय करतो? हे नियमाच्या विरोध वागतो आणि मग काय देवाकडे जातो. देवा मला दुःख आलं. मग आता चुकी देवाची आहे का आपली? म्हणून आपण या प्रमाणे वागा. जय भैरवनाथ.